जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनी ट्युटोरियल्स वर. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चर मध्ये आपण बघितलं की राज्यघटना काय असतं, कोणते नियम काय असतात, नेमकं राज्यघटनेची गरज भारताला का पडली. मग आता हे तर बघितलं, नंतर आपण भरपूर असे टॉपिक बघितले की नेमकं आपल्या राज्यघटना या विषयामध्ये कोणते टॉपिक बघायचे. तर आज स्टार्ट करणार आहोत आपण टॉपिक नंबर फर्स्ट, घटना निर्मिती. म्हणजे नेमकं आता घटना तर तुम्हाला माहिती आहे, घटना म्हणजेच काय, राज्यघटना. राज्यघटना म्हणजेच काय, संविधान. मग नेमकं हे संविधान तयार करायचं होतं, मग कोणते प्रॉब्लेम्स क्रिएट झाले, कोणते लोक एकत्र आले होते, नंतर भारताला जसं स्वातंत्र्य भेटलं त्याचा परिणाम या संविधान तयार करताना काय झाला, हे सगळं आपण आता या चॅप्टर मध्ये, या टॉपिक मध्ये बघणार आहोत. तर मग सुरुवात करू आजच्या लेक्चरला. हो सर, चला बघा, राज्यघटना आपला स्टार्ट करायचा आज. घटना निर्मिती मग कशी झाली, नेमकं याची स्टार्ट कुठून झाली, तर याची स्टार्टिंग झाली होती आपले गांधी बापू, महात्मा गांधी यांनी 1922 ला फक्त आणि फक्त उल्लेख कशाचा केला होता की भारताला चालवण्यासाठी एक आपल्याला सभा तयार करायची. भारताला चालवण्यासाठी आपल्याला एक सभा तयार करायची, ज्या सभेमधले लोक काय करतील, नियम तयार करतील. म्हणजे यांनी फक्त काय उल्लेख केला, एक सभा तयार करा. काय तयार करा, एक सभा तयार करा, जी सभा तयार काय करेल, नियम तयार करेल. त्यांनी कुठेच संविधान सभा या शब्दाचा उल्लेख केला नव्हता. फक्त गांधीजींनी 1922 ला सांगितलं, एक सभा तयार करा, जी सभा काय करेल, भारतासाठीचे नियम तयार करेल. इथं सुद्धा प्रश्न विचारला बरं की नेमकं भारत जे पण काही संविधान सभा होती त्याची मागणी कुठून सुरुवात झाली होती, तर ही चालू आली होती 1922 पासून, आपले गांधी बापूंपासून. तर असो, नेक्स्ट आले 1934 ला. कोण आलं, मानवेंद्रनाथ रॉय. मानवेंद्रनाथ रॉय यांनी सगळ्यात पहिले संविधान सभा या नावाचा उल्लेख केला. म्हणजे संविधान सभा हा सगळ्यात पहिले शब्द तो काढला असेल तर हे होते मानवेंद्रनाथ रॉय. संविधान सभा, डायरेक्ट नाव सांगितलं त्यांनी, एक काय सांगितलं, एक संविधान सभा नावाची काय करा, एक पूर्ण ग्रुप तयार करा, एक गट तयार करा, जी काय करेल, भारताची जी पण काही राज्यघटना आहे ती तयार करेल. तर आता बघा, मानवेंद्रनाथ रॉय बद्दल थोडं माहिती आहे, तेवढे ऐकून तर घ्या. बघा, मानवेंद्रनाथ रॉय हे होते बेटा साम्यवादीचे जनक. साम्यवादीचे जनक. प्रश्न विचारला जातो, मग सर साम्यवादीचे जनक होते म्हणजे नेमकं काय होते, तर बघा, मानवेंद्रनाथ रॉय एकदम छान माणूस होता. त्या व्यक्तीने सांगितलं होतं, मला छोटा माणूस असेल, मोठा माणूस असेल, काळा असेल, गोरा असेल, नंतर श्रीमंत असेल, गरीब असेल, हिंदू असेल, मुस्लिम असेल, मला काहीही फरक पडत नाही, मी सगळ्यांना काय म्हणेल, समान मानेल. मग ते काय असो, आर्थिक असो किंवा सामाजिक असो. म्हणजे ह्या व्यक्ती समोर जर टाटा आला असो, बिर्ला आला असो, का कांदे बटाटेवाला दुकानदार आला असो, त्याला ते काय करतील, समान महत्व देतील. आणि सामाजिक म्हणजे काय, एखादी व्यक्ती जर हिंदू असेल, मुस्लिम असेल, जैन असेल, बुद्ध असेल, ह्या व्यक्ती समोर सगळेचे सगळे काय होते, समान होते. पण असो, छान माणूस होता बिचारा, जिने काय दिला, हा शब्द दिला, संविधान सभा. मग आलं डिसेंबर 1934 जे पण काही पटनाला झालेलं होतं अधिवेशन काँग्रेसचं. पटनाला काय झालं होतं, काँग्रेसचं अधिवेशन झालं. आणि त्या अधिवेशनामध्ये सुद्धा सांगितलं, नाही बा, आपल्याला सुद्धा एक काय पाहिजे, संविधान सभा पाहिजे. आणि जी संविधान सभा काय करेल, आपला जी पण काही राज्यघटना आहे ना ती तयार करेल. मग लक्षात द्या, प्रश्न विचारला तो की पटनाच्या जे पण काही अधिवेशन झालं होतं ते केव्हा झालं होतं, त्याच्यामध्ये काय पारित केलं होतं. तर पटनाचं अधिवेशन झालं होतं डिसेंबर 1934 ला. आणि बघा, साहजिकशी गोष्ट आहे, हे लोकांनी काहीही म्हणून भारत हा चालत होता फक्त आणि फक्त तेव्हा काँग्रेसमुळे. म्हणजे भारतामध्ये कोणतेही छोटे छोटे नियम असो का मोठे मोठे नियम असो, हे सगळेचे सगळे पारित होत असेल तर हे व्हायचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पासून. मग यांनी जेव्हा हा मुद्दा मनावर घेतला, नाही बाबा, आपल्याला आता बघा, बापूंनी सांगितलंय, मानवेंद्रनाथ रॉय यांनी छान कल्पना सांगितली, आपल्याला सुद्धा विचार करायला हवा, आपण सुद्धा काय करू, एक संविधान सभेची मागणी इंग्रजांना करू.
बरं म्हणे इंग्रजांचं म्हणजे काँग्रेसचं काम इथं संपलं. त्यांनी सांगितलं पटनाच्या अधिवेशनाला की आपल्याला एक संविधान सभा तयार करायची. मग आलं 1938 ला जवाहरलाल नेहरू. बघा तेव्हाची कंडिशन काय होती माहिती का, नेहरू म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजेच नेहरू. अरे लय चांगला माणूस होता. भरपूर लोकांनी या माणसाचं नाव खराब करून ठेवलंय, पण नाही, छान माणूस होता. याचे सुद्धा निर्णय भरपूर छान होते. मग जेव्हा हा मुद्दा जवाहरलाल नेहरूंनी पकडला, अय भाऊ संविधान सभा होईल ना तर नक्की मला काही प्रॉब्लेम नाही, पण तिथे प्रौढ मतदान होईल. जर त्या संविधान मला सांगा, आता एखादी सभा आहे, आता काय एखादी सभा आहे, मग मला सांगा सभेमध्ये काय येईल? सभेमध्ये सदस्य येतील. सभामध्ये आता बघा सभा कोणती होती? सभा संविधान सभा. मग मला सांगा संविधान सभा असेल तर त्याचे काहीतरी सदस्य असेल, मग त्या सदस्यांना निवडायचं असेल तर प्रौढ मतदान करा. काय करा? प्रौढ मतदान. प्रौढ मतदान म्हणजे काय हो सर? तर ज्यांचं वय 18 वर्ष कंप्लीट झालेलं आहे ते सगळेच्या सगळे काय करू शकतील? या सदस्यांना निवडून देऊ शकतील. हा अर्थ होता नेहरूंचा. किती छान सांगितलं होतं, किंवा प्रौढ मतदान करा. पण असो त्यांची ही गोष्ट ऐकली नाही ऐकली आपण पुढे जाऊन तर बघणारच आहे. बघा मग इथं 1938 ला हा मुद्दा कोणी घेतला? जवाहरलाल नेहरूंनी सांगितलं प्रौढ मतदानानुसार आपल्याला काय करायची? संविधान सभा तयार करायची. मग आता आलं 8 ऑगस्ट 1940. आता काय बोलले इंग्रज बोलले, पाय रे बाबा ते भारतामध्ये काय चालू आहे? संविधान सभा करता जायत बाबा. मग त्यांनी पाठवलं लिथगुला, लॉर्ड लिथगुला. त्याला सांगितलं जाय बाबा त्या भारतामध्ये ते लोक काय म्हणतात त्यांचं ऐक आणि जे पण काही निर्णय घ्यायचा आहे ते सांग. मग जेव्हा ऑगस्ट महिन्यामध्ये लॉर्ड लिथगो आला आणि त्यांनी सांगितलं बर म्हणे आम्ही तुम्हाला एक सभा तयार करून देऊ. काय तयार करून देऊ? हा बघा लिथगो काने आम्ही एक सभा तयार करून देऊ. बर म्हणे सभा तयार करून देऊ, पण त्या सभेचे जे पण काही सदस्य आहे ना ते मुख्यतः भारतीय पाहिजेत. हा शब्द लक्षात ठेवा, मुख्यतः भारतीय. अरे घ्या देवाला डोक्याला ताण. त्यांनी काढलं मुख्यतः भारतीय म्हणजे सगळे भारतीय नाही, फक्त मेन लोक काय असतील? भारताचे असतील. म्हणजे 100 लोक असतील ना तर 100 पैकी 60 लोक, म्हणजे असं एक्झाम्पल देतो बेटा, 60 लोक भारताचे. अरे घ्या डोक्याला ताण. 60 लोक भारताचे आणि 40 लोक का मग तुमचे राहतील का? 40 लोक इंग्रजांचे. भारताची घटना आम्हाला तयार करायची, भारताच्या लोकांना त्याच्यात राहायचंय. मग तुमच्या या 40 लोकांचं काय काम? पण म्हणे इथून. मग ह्या लिथगुला काय जाय, आम्हाला तुझा काही प्रस्ताव मान्य नाही. त्यामुळे हा जो पण काही ऑगस्ट प्रस्ताव आहे ना तो सक्सेसफुल झाला नाही. मग ऑगस्ट प्रस्ताव जो पण लिथगुला आला तो पळ म्हणे तुझं काही जे पण काही प्रस्ताव आहे ते परत तू तुझ्या इंग्लंडकडे घेऊन जा, आम्हाला काही देऊ नको. मग आलं मार्च 1942, क्रिप्स मिशन. काय मोहीम किंवा क्रिप्स मिशन. नेहरूचा छान मित्र होता बरं. जर सांगायचं म्हटलं ना, क्रिप्स हा नेहरूचा एकदम छान मित्र होता. नेहरूचा मित्र होता, छान मित्र होता. आता क्रिप्स नेमकं आला का बरं? आता तुम्हाला जर याची लिंक लावायची असेल तर तुम्हाला माहिती होतं 1939 ते 1945च्या आसपास वर्ल्ड वॉर 2 चालू होता. आणि ह्या वेळेस 1941 ते 1942 ला हा जो पण काही तुमचा भारत आहे, हा जो पण काही आपला भारत आहे, हा जो पण काही वरचा पोर्शन आहे, तर ह्या जो पण काही सागरीचा किनारा होता इथपर्यंत जापान येऊन गेलं होतं. जापान इथपर्यंत पोहोचून गेलं होतं. तो अटॅक करणारच होता, तो भारतावर अटॅक करणारच होता. आता भारतावर अटॅक करणार होता म्हणजे तो इंग्रजांवर अटॅक करणार होता. इंग्रजांवर अटॅक करणार होता, कारण तेव्हा भारतात तर राज्य कोण होतं? इंग्रजांचं. इंग्रजाला आलं डोक्याला टेन्शन झालं, तो जापान त्या समुद्राच्या सीमेवर आलेला आहे आणि ह्या भारताचे लोक काय करतायत? आम्हाला सभा पाहिजे म्हणे. मग भारताच्या लोकांना गुलाबजामुन दिलं. काय दिलं? गुलाबजामुन. ते गुलाबजामुन म्हणजे बरं आम्ही काय करू? एक सभा तयार करू. काय तयार करू? एक सभा.
जिला तुम्ही संविधान सभा म्हणा, काही म्हणा. पण आता पहिले सांगितलं तुम्ही मुख्य भारतीयमुळे कॅन्सल केलं होतं ना, आता मुख्य भारतीयांनी आपण काय करू, सगळेच्या सगळे भारतीय. बरं म्हणे, तुम्ही म्हणताय ना सगळे भारतीय, बर काहीच प्रॉब्लेम नाही, सगळं सगळं व्यवस्थित चालू होतं. पण आला मोहम्मद अली जिन्ना किंवा मुस्लिम लीग, आम्हाला नाही चालणार, आम्हाला आमचा पाकिस्तान वेगळा पाहिजे. कोण बोललं असं, मुस्लिम लीग. मुस्लिम लीग काय बोलली, आम्हाला आमचा पाकिस्तान वेगळा पाहिजे, तू जाय परत तुझ्या गावाला आणि आमचा रामराम घे, पण तू आता भारतात येऊ नको, आम्हाला संविधान सभा तयार करायची नाही. असं कोण बोलले, मुस्लिम लीग वाले. काँग्रेसवाल्यांनी डोक्याला हात मारला, अरे देवा, एकतर मस्तपैकी त्यांनी आपली जी पण काही मागणी होती, मुख्यतः भारतीय नको, सगळे भारतीय असले पाहिजे, त्यांनी मान्य केली होती. कशाला डोक्याला ताण, म्हटलं जाऊ दे बाबा. मग हा जो पण काही क्रिप्स मिशन होतं ते सुद्धा काय झालं, फेल झालं. मग आता आलं नोव्हेंबर 1946. काल नोव्हेंबर 1946. आता जर तुम्ही बघितलं असेल 1939 ते 1945 ला वर्ल्ड वॉर II, 1945 ला एंड झाला आणि ठराव प्रस्ताव आला की कोणत्याच देशाने कोणत्याच देशावर हुकूम करायचा नाही. वर्ल्ड वॉर II मध्ये काय झालं असेल, काय ठराव झाला, वर्ल्ड वॉर II मध्ये झालं, कोणत्याच देशाने हुकुमशाही करू नये, हुकुमशाही करू नये. मग अशा प्रकारे मग भारतावर तर राज्य होतं इंग्रजांना. मग इंग्रज म्हणे, बरं म्हणे, आता भरपूर 150 वर्ष तुम्हाला त्रास दिला, आता आम्ही टाटा बाय बाय करतो. मग त्या टाटा बाय बाय करायच्या आधी त्यांनी नोव्हेंबर 1946 ला त्यांचे 3 लोक पाठवले. 3 लोक कोणते, KAL, मी तर लक्षात ठेवतो, काल, काय काल, K फॉर क्रिप्स, A फॉर अलेक्झांडर आणि L फॉर लॉरेन्स. लिहिलीत गुण बेटा, लॉरेन्स. क्रिप्स, अलेक्झांडर आणि लॉरेन्स हे 3 मंत्री इंग्रजांकडनं आले. त्यामुळे याला म्हटलं गेलं त्रिमंत्री योजना. काय म्हटलं तर, त्रिमंत्री योजना, किंवा याला कॅबिनेट मिशन सुद्धा म्हटलं, कॅबिनेट मिशन प्लॅन. मग हे म्हणे, आम्ही आता काय करू म्हणे, तुम्हाला जे करायचंय ते करा, आम्ही एक संविधान सभा तयार करू, तुम्हाला जे पण काही स्वातंत्र्य द्यायचंय ते सुद्धा इथेच ठराव झाला होता बरं. या कॅबिनेट मिशनने सांगितलं होतं की आता आम्ही काय करू, भारताला स्वातंत्र्य देऊ आणि सांगू, बघा इथे सगळ्या कंडिशन असेल का, बघा यांनी सगळ्या कंडिशन सांगितल्या. बरं म्हणे, आम्ही काय करू, एक संविधान सभा तयार करू. बघा हे कॅबिनेट मिशनने काय होतं, एक संविधान सभा होईल, संविधान सभा तयार केली जाईल आणि त्यामध्ये काय राहतील, आम्ही काहीतरी सदस्य सांगू, जी पण काही कंडिशन, बघा 292(4) हे काय सगळं सांगतो. त्यांनी सांगितलं की संविधान सभा तयार करू, तिथे जे पण काही लोक सदस्य कसे निवडायचे, काय निवडायचे ते सगळं सांगतो, टेन्शन घेऊ नका. नंतर त्यांनी सांगितलं की तुम्हाला आता साहजिक गोष्ट, आता इंग्रज आपला सोडून टाटा बाय बाय करणार होते. मग इंग्रज म्हणे, हो आता तू आम्हाला सोडून जाशील का, एक काम कर ना म्हणे, तू काय कर, आमची एक छोटीशी संघटना म्हणे कॉमनवेल्थ नावाची. बघा याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला तर तू, इंग्रजवाले काय बोलले माहिती का, हे बघा आता तुम्ही आम्ही एवढे सोबत राहिले, आपण 150-200 वर्ष सोबत राहिले, आता आपला जो पण काही सहवास होता तो वेगळा होऊन जाईल, एक काम करा म्हणे, कॉमनवेल्थ नावाची आमची एक काय संघटना आहे म्हणे, याच्यामध्ये आम्ही काय करतो माहिती का, हे सगळेचे माझे जे पण काही मित्र आहे, इंग्रजांचे जे पण काही मित्र आहे, जे पण काही जवळच्या कंट्री आहे, ते सगळेचे सगळे येतात. कॉमनवेल्थ मध्ये कोण येतात, इंग्रजांच्या ओळखीचे लोक किंवा ओळखीचे देश, ओळखीचे इंग्रजांच्या ओळखीचे सगळेचे सगळे देश एकत्र येतात. मग कला असो, विज्ञान असो, व्यवहार असो, वाणिज्य असो, सगळ्या विषयांवर चर्चा केली जाते, जेणेकरून तुमचा आणि आमचा जो पण काही बॉन्ड होता तो तुटणार नाही. बरं म्हणे, मग ही जी पण काही नोव्हेंबर 1946 ला कॅबिनेट मिशन आलं होतं, त्यांनी सांगितलं की काय संविधान सभा तयार केली जाईल, त्याच्यामध्ये सदस्य कसे निवडले जातील, मुस्लिम लीगाने आम्हाला नाही राहायचं. मग ते म्हणे, बरं म्हणे, तुम्ही टेन्शन नका घ्या, तुम्हाला सुद्धा देऊ म्हणे, काहीतरी देऊ म्हणे, तुम्ही टेन्शन नका घ्या.
मग अशा प्रकारे संविधान सभेमध्ये जे पण काही सदस्य निवडायचे होते ते ठरलं की 389 सदस्य आपल्याला काय करायचे, निवडायचे. मग ते कसे निवडायचे बघा, जवळपास 389 सदस्यांना 3 पार्ट मध्ये डिव्हाइड केलं. पहिलं होतं 292. हे 292 निवडून येणार होते 11 ब्रिटिश प्रांतांमधनं. 11 ब्रिटिश प्रांतांमधनं. म्हणजे आताच्या कंडिशन मध्ये कसं राज्य असतात, आताच्या कंडिशन मध्ये कसं राज्य आहे, महाराष्ट्र आहे, उत्तर प्रदेश आहे, गुजरात आहे, कर्नाटक आहे, केरळ आहे, तशी राज्य ना. तर तेव्हा काय होते, ब्रिटिश प्रांत होते. तेव्हा काय होते, ब्रिटिश प्रांत होते. म्हणजे जसं की संयुक्त प्रांत, बॉम्बे प्रांत, नंतर अजून भरपूर म्हैसूर प्रांत, हे सगळे प्रांत होते. आणि त्या प्रांतांवर काय करायचे, ब्रिटिश लोकांचं राज्य होतं. या 11 राज्यांवर किंवा या 11 प्रांतांवर काय होतं, ब्रिटिश लोकांचं राज्य होतं. आणि हे ब्रिटिश लोकांचं राज्यांनी 292 सदस्य निवडून देणार होते. आणि उरलेले 4, हे जे पण काही 4 आहे ते होते चीफ कमिशनर प्रांत. चीफ कमिशनर प्रांत म्हणजे आताच्या कंडिशनला केंद्रशासित प्रदेश कसा असतो तसाच, केंद्रशासित प्रदेश सारखं. आता हे जे पण काही 4 प्रदेश आहे ना, लय हाणामारी व्हायची. आता बघा, यांच्यावर राज्य ना इंग्लंडनं तिकडनंच करायचं. इंग्रजांना ह्या 11 प्रांतांवर राज्य करायला टेन्शन नव्हतं. ते तिकडनंच काय करायचे, ह्या प्रांतांवर राज्य करायचे. पण हे 4 लय आगाऊ होते, दिल्ली, अजमेर, कुर्ग आणि बलुचिस्तान. दिल्ली तर तुम्हाला माहिती आहे, अजमेर आहे तुमचं राजस्थानला, कुर्ग हे आहे तुमचं कर्नाटकला. कुठे, कर्नाटकला. आणि बलुचिस्तान आहे तुमचं सध्याला पाकिस्तानमध्ये. तेव्हा होतं, कारण अजून फाळणी झालेली ना, तेव्हा पाकिस्तानमध्ये होतं बलुचिस्तान. तर अशा प्रकारे हे 4 जे पण काही जागा आहे ना, त्या जागा सिलेक्ट होईल ह्या ठिकाणांमधनं, अजमेर, कुर्ग, बलुचिस्तान आणि दिल्ली. चला, हे तर समजलं. हे 292, हे 4. मग सर हे 93 कोणते सर? हे 93 आहे संस्थाने, म्हणजे राजे लोक. छोटे छोटे राजे होते. तुम्हाला माहित होतं भारतामध्ये, बघा भारत हा असा मोठा देश नव्हता पहिले. भारत काय होते, छोटे छोटे काय होते, राजे होते. आणि छोट्या छोट्या राजांचं काय होतं, छोटं छोटं राज्य होतं. आणि ह्या राजांना सांगितलं, तुम्ही सुद्धा काय करा, 93 लोक तुमचे पाठवा, यांच्यासाठी आम्ही निवडणूक करणार आणि तुम्ही जे सांगशाल त्या लोकांना आम्ही काय करू, ह्या 93 लोकांना संविधान सभेमध्ये बसवू. मग इथे ठरलं की नेमकं 292 सदस्य निवडल्यातील 11 ब्रिटिश प्रांतांमधनं, 4 लोक निवडल्यातील चीफ कमिशनर प्रांतांमधनं, आणि 93 लोकांना निवडेल हे राजे लोक. इथं ठरलं. हा सर ठरलं इथे. मग नेमकं निवडणूक कशी झाली, निवडणूक कशी झाली? आता बघा, हे जे पण काही 11 ब्रिटिश प्रांत होते ना, बघा 11 ब्रिटिश प्रांत होते. तर प्रत्येक प्रांत, प्रांत म्हणजे काय, राज्य. प्रत्येक प्रांताकडे काय होतं, त्यांचे स्वतःचं कायदेमंडळ होतं. कायदे मंडळ होतं. कायदेमंडळ म्हणजे काय सर? आता जसं बघा, आता तेव्हाचे प्रांत म्हणजे आताचे राज्य, तेव्हाचे प्रांत म्हणजे आताचे राज्य. राज्य कसं, जसं की महाराष्ट्र झालं, गुजरात झालं, उत्तर प्रदेश झालं. मग महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहिती सरकार कोणाची, देवेंद्र फडणवीस झाला, नंतरून एकनाथ शिंदे झाले, नंतरून अजितदादा पवार झाले, जे बिचारे आता नाही आपल्यासोबत. तर तसं प्रत्येकाकडे काय, जसं की युपी मध्ये सुद्धा काय, योगी आदित्यनाथ आहे, योगी आदित्यनाथ आहे. म्हणजे प्रत्येक राज्याकडे काय विधानमंडळ आहे ना. तसंच पहिले काय होतं, प्रत्येक ब्रिटिश प्रांताकडे काहीतरी कायदेमंडळ होतं. आणि ह्याच कायद्या मंडळामधले लोक, ह्याच कायद्या मंडळामधले लोक निवडून देणार होते संविधान सभेमधले सदस्य, सभेतील सदस्य. बघा, प्रत्येक प्रांताकडे काय स्वतःचं कायदेमंडळ, आणि प्रत्येक कायदा मंडळामधले जे पण काही लोक आहेत ते लोक काय करणार होते, या संविधान सभामधले 292 लोकांना निवडून देणार. तर इथपर्यंत काही अडचण, कारण हे 93 लोकांना आता गरजच नव्हती निवडून द्यायची गरजच नव्हती. त्यांना डायरेक्ट सांगितलं होतं, राजे बाबा तुम्ही ज्या माणसांना आम्हाला पाठवशाल ना, त्या माणसाला आम्ही स्वीकार करून घेऊ. तर अशा प्रकारे 292 आणि 4 आणि तिकडं 93 असे टोटल 389
389 सदस्य निवडणार होते संविधान सभेवर. तर चला इथपर्यंत आला. मग नेमकं निवडणुकीची प्रक्रिया कशी होती? तर निवडणुकीची प्रक्रिया होती तर प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत वापरण्यात आली. आता प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत म्हणजे काय? हे जे आपण राष्ट्रपती बघून बेटा, राष्ट्रपती, तेव्हा आपण याला व्यवस्थित बघू. आता आज सध्याच्या टॉपिकनी फक्त एवढं लक्षात ठेवा, जे पण काही संविधानामध्ये जे पण काही सदस्य होते, संविधान सभेमधील सदस्य होते, त्यांची निवडणूक कशी घेण्यात आली? प्रमाणशीर पद्धतीनुसार. चला इथपर्यंत तर आम्हाला माहिती आहे. आणि दर 10 लाख लोकसंख्या मागे एक प्रतिनिधी, 10 लाख लोकसंख्या मागे एक प्रतिनिधी तुमचा असायला पाहिजे. आणि घटना समितीची जी पण काही निशाणी होती ती होती हत्ती. याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो की घटना समिती किंवा संविधान सभा याचं जे पण काही चिन्ह होतं ते काय होतं? तर होतं ते हत्ती. मग आता याच्यामध्ये दिला आपण कोटा, रिझर्वेशन दिलं. मग रिझर्वेशन आता पण कसं रिझर्वेशन आहे? SC, ST, OBC, ओपन हे सगळे आहेत ना. मग तेव्हा सुद्धा रिझर्वेशन देण्यात आलं. तर पहिलं होतं जनरल कॅटेगरी वाले. ते तर अजून पण तुम्हाला माहिती आहे जनरल कॅटेगरी म्हणजे काय असते? ओपन कॅटेगरी. दुसरी होती मुस्लिम आणि तिसरी होती शीख. आपले जे पण काही 389 सदस्य निवडले जाणार होते त्याच्यापैकी त्यांनी सांगितलं की 213 साधारण असले पाहिजे, 79 मुस्लिम असले पाहिजे आणि ह्या 389 पैकी 4 असले पाहिजे शीख. मग उरले जनरल मध्ये कोण आले? मग जनरल मध्ये कोण आले? हिंदू येईल, नंतर ख्रिश्चन, SC वाले येतील, ST वाले येतील, पारसी येतील, जैन येतील, सगळेचे सगळे. मुस्लिम आणि शीख सोडून सगळेचे सगळे लोक येतील जनरल कॅटेगरीमध्ये. आणि अशा प्रकारे ठरवण्यात आलं की 389 पैकी 213 साधारण, 79 मुस्लिम आणि 4 शीख. इथे ठरलं. आणि जवळपास भारतीय समाजाच्या सर्व गटांना प्रतिनिधित्व मिळालं. एकदम छान काम होतं. संविधान सभा ही जगातील, माझ्या मते तरी, तुमचं मत वेगळं चुकतं, जगामध्ये सगळ्यात बेस्ट सभा असेल, सगळ्यात लोकांनी कोऑर्डिनेशनने काम केलं असेल तर ती होती संविधान सभा. भरपूर छान आहे. आपण बघू येणाऱ्या लेक्चरमध्ये तर नक्की बघणारच आहोत. आता नेमकं संविधान सभाच्या निवडणुका जुलै ऑगस्ट महिन्यात, या 2 महिन्यात निवडणुका झाल्या. निवडणुका कशा झाल्या रे सर? प्रौढ मतदानानुसार झाल्या का? नाही, तर यांच्या निवडणुकांना आपण डायरेक्ट काय केलं होतं? निवडलं नव्हतं. तर ह्या जे पण काही 389 सदस्य होते बेटा, तर 389 सदस्यांना निवडलं कोणी होतं? हे जे पण काही प्रांत होते त्या प्रांतातल्या कायदेमंडळ मधल्या लोकांनी त्यांना निवडलं होतं. तर सॉरी, तर बघा जुलै ऑगस्ट मध्ये निवडणुका झाल्या 1946 मध्ये. मग निकाल काय आला? मग निकाल आला ज्या पण काही 292 अधिक 4 296 ज्या जागा होत्या त्या जागांचा निकाल असा आला की 208 जण होते त्याच्यातले काँग्रेसचे लोक. साहजिकची गोष्ट आहे, 296 पैकी 208 तर काँग्रेसचेच लोक होते. नंतर मुस्लिम लीगचे होते 73 लोक आणि 15 लोक होते इतर. त्या 15 मध्ये 7 लोक होते 7 पक्षांचे प्रत्येकी एक आणि 8 होते अपक्षाचे. अपक्ष म्हणजे तुम्हाला माहिती आता जसं की तुम्ही बघितलं असेल कप बशी, पतंग, ट्रक गाडी, नांगर, तर हे सगळेचे सगळे अपक्ष होते. त्या अपक्षांना सुद्धा जागा मिळाल्या होत्या. किती? 8 जागा. मग ते कोणते अपक्ष होते? ह्याच्यामध्ये 8 अपक्ष बेटा. हे 8 अपक्ष मी तुम्हाला नोट्स मध्ये प्रोव्हाइड करून देईल. आता सांगा ह्या अपक्षांना पाठ तर तुम्हालाच करायचंय, माझं सांगून सुद्धा काही फायदा नाही. या 8 अपक्षांना तुम्हाला पाठ करायचं की नेमकं कोणकोणते पक्ष होते. तर बघा इथं जवळपास 3 गट पडले मेन. पहिलं होतं 208 भेटले काँग्रेस लोकांना, 73 भेटले मुस्लिम लीगच्या लोकांना आणि 15 भेटले इतर लोकांना. मग सर जे पण काही उरलेले होते तिकडचे जे पण काही 93, हे जे इकडचे जे पण काही उरलेले होते 93, त्यांचं काय झालं? हे संस्थानिकांचे राजे लोक काय म्हणे, आम्हाला हा खेळ खेळायचाच नाही. आम्ही आमच्या राज्यामध्ये लय सुखी आहे, आम्हाला गरजच नाही संविधान सभेची. मग ह्या 93 लोकांनी त्यांचा एक सुद्धा सदस्य पाठवला नाही. म्हणजेच या लोकांनी निवडणुकीत भाग घेतला नाही आणि त्यामुळे ह्या 93 जागा काय होत्या? खाली होत्या. सुरुवातीला संस्थानांनी सहभाग घेतला नव्हता, त्यामुळे या 93 जागा काय होत्या? रिकाम्या होत्या.
तर असो संस्थानिकांकडनं काहीच आलं नव्हतं. आणि बघा ह्या 200 जे पण काही 296 लोक होते ना, सगळे जवळपास सगळेच्या सगळे महत्वाचे लोक होते ना, सगळे याच्यामध्ये होते. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर झाले, नेहरू झाले, राजेंद्र प्रसाद झाले, सगळे महत्वाचे लोक ह्या 296 मध्ये होते. फक्त आणि फक्त 3-4 जणांना सोडून. पहिले होते आपले गांधी बापू. कोण होते आपले? गांधी बापू, महात्मा गांधी. मोहम्मद अली जिन्ना सुद्धा या 296 जणांमध्ये निवडले गेले नव्हते. नंतर हा जेपी जयप्रकाश नारायण आणि राम मनोहर लोहिया, ह्या 4 लोकांना घटना समितीमध्ये सदस्य होण्यामध्ये काहीच इंटरेस्ट नव्हता. त्यामुळे यांनी या 296 जागांमध्ये यांना धरायचं नाही. पेपरामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की जी पण काही संविधान सभा होती त्याच्यामध्ये कोण कोण सदस्य होतं किंवा कोण कोण सदस्य नव्हतं. तर नव्हतं तुम्हाला पाठ असलं पाहिजे. कोण? महात्मा गांधीजी, नंतर मोहम्मद अली जिन्ना, नंतर जेपी जयप्रकाश नारायण आणि राम मनोहर लोहिया. हे 4 नाव पाठ असू द्या. पेपरामध्ये भरपूर याच्यामध्ये प्रश्न आलेले. तर अशा प्रकारे निवडणुका झाल्या आणि ह्या प्रत्येकाला काय केलं? अशा प्रकारे जागा भेटल्या. पण आता काय केलं? या मुस्लिम लीगने किडे पाडायला चालू केलं. मग कसे पाडले सांगतो. बघा पहिले आपण बघून घेऊ नेमकं जे पण काही गट तयार झाले होते त्या गटला प्रतिनिधित्व म्हणजे त्या गटचा प्रमुख नेता कोण होता? जसं की अँग्लो इंडियन. सर हे अँग्लो इंडियन म्हणजे काय हो सर? अँग्लो इंडियन म्हणजे कॉकटेल. अँग्लो इंडियन म्हणजे काय? कॉकटेल. कॉकटेल म्हणजे काय सर? हे मिक्स वाले लोक आहे. मिक्स वाले लोक आहे. कोणते हो सर? इंग्रज प्लस भारतीय इज इक्वल टू अँग्लो इंडियन किंवा आंग्ल भारतीय. आंग्ल किंवा अँग्लो भारतीय म्हणजे सर इंग्रजांचा होता वडील आणि हा होता म्हणजे वडील म्हणण्यापेक्षा नवरा लिहा. इंग्रज होता नवरा, भारतीयांच्या होत्या बायको आणि याच्यामधनं मिक्स किंवा कॉकटेल निघाला हे जे अँग्लो इंडियन. म्हणजे इंग्रजांचा होते जे पण काही तिकडचे लोक आले त्या लोकांनी भारतामध्ये जे पण काही बाया राहत होत्या, ज्या पण महिला राहत होत्या त्यांच्यासोबत लग्न वगैरे केलं आणि लग्नांमधनं जे पण काही मुलं तयार झाले त्या मुलांना म्हटलं जातं अँग्लो इंडियन. त्या मुलांना काय म्हटलं जातं? अँग्लो इंडियन. असो मग त्यांचं प्रतिनिधित्व केलं फ्रँक अँथनी यांनी. बघा नावाचे ना, बघा हे पण इंग्रजांसारखे आणि याचं पण नाव थोडंफार इंग्रजांसारखे ना. ट्रिक लक्षात ठेवा. बघा अँग्लो इंडियन म्हणजे थोडंफार इंग्रज सारखे लोक आणि फ्रँक अँथनी हे नाव सुद्धा थोडंफार इंग्रज किंवा इंग्लिश वाटतंय ना. तर मग प्रश्न विचारला की अँग्लो इंडियन लोकांचं जे पण काही प्रतिनिधित्व होतं ते कोणी केलं? तर हे केलं फ्रँक अँथनी. ह्या माणसाला लक्षात ठेवा, पुढे जाऊन आपला कामात येईल. नंतर पारसी मध्ये होतं होमी फिरोज शाह मोदी. आता मी एक छोटीशी ट्रिक पाठ केली होती. आमच्या इथे ना एक पारस मेडिकल होतं. का होतं? एक पारस मेडिकल. आता ही ट्रिक आहे ना, प्रत्येक जण आपल्या आपल्या ट्रिकनुसार पाठ करतात. तर या पारस मेडिकलवर होमिओपॅथिक गोळ्या भेटायच्या. काय? होमिओपॅथिक गोळ्या भेटायच्या. मग त्यामुळे माझं लक्षात राहून गेलं होतं लवकर की पारसी म्हणजे काय? होमी. आणि होमी जरी लक्षात ठेवलं आणि हा विषय काय तुम्हाला उत्तर पाठ नाही करायचे पूर्णच्या पूर्ण. तुम्हाला फक्त काही शब्द लक्षात ठेवायचे. कारण तुमचा पेपर जो होणार आहे तो होणार आहे एमसीक्यू मध्ये. तुमचा पेपर होणार आहे एमसीक्यू मध्ये. आणि एमसीक्यू मध्ये काय असतो? इथे असतो तुमचा प्रश्न आणि इथे असतो तुमचा ऑप्शन. म्हणजे तुमचे जे पण काही प्रश्नाची उत्तर आहे ना ते तुमच्या डोळ्यासमोरच राहील. बघा ABCD मधनं एक कोणतं तरी बरोबर उत्तर राहणार आहे. म्हणजे प्रश्नाचं जे पण काही उत्तर आहे ना ते तुमच्या डोळ्यासमोरच राहील. तुम्हाला फक्त ते ओळखता यायला पाहिजे. त्यामुळे इथे ट्रिक भरपूर काम करतात. त्यामुळे मी लक्षात ठेवलं होतं पारस मेडिकल, होमिओपॅथीच्या गोळ्या. मग पारसी लोकांचं नेतृत्व केलं होतं होमी फिरोज शाह मोदीने. नंतर गोरखा लोकांचं. तर गोरखा लोक त्या भरपूर मजबूत होते. आता सांग गोरखा नाव हा बहादूर गुरंग. लक्षात ठेवा गोरखा नाव लक्षात आलं रे आलं. बहादूर गुरंग नावातच काय एकदम दम आहे. तो दम लक्षात ठेवायचा आहे. गोरखा लोकांचं नेतृत्व कोणी केलं? बहादूर गुरंग यांनी. नंतर नेक्स्ट आहे गैर अँग्लो भारतीय. गैर अँग्लो भारतीय म्हणजे काय? असे सगळे भारतीय. याच्यामध्ये कोणते येईल मग? याच्यात येतील हिंदू, बौद्ध,
नंतर जैन, सगळे हे 3 लोक सोडून सगळेचे सगळे जे पण काही भारतीय आहे ते सगळेचे सगळे भारतीय याच्यात येतील. मग मला सांगा भारतीय लोकांचं नाव कसं वळपा, कसं एकदम छान छान नाव वाटतंय, श्याम प्रसाद मुखर्जी, कसं थोडंफार भारतीय नाव वाटतंय ना. मग लक्षात ठेवा ह्या लोकांनी किंवा ह्या माणसाने नेतृत्व केलं होतं गैर अँग्लो भारतीयाचं. गैर अँग्लो भारतीय म्हणजे काय, असे भारतीय जे गैर अँग्लो नाहीये किंवा अँग्लो इंडियन नाहीये. तर असो, तर हे भरपूर महत्वाचं होतं. आता विषय काय माहिती का, तुम्हाला सांगून देतो. तुम्हाला काय दिसतं रे बाबा इथे, थोडाफार फरक दिसतोय का? काव सर इथं ते निवडणुका झाल्या का? हे बघा इथे 208 जणांचे लोक काँग्रेसमधले होते आणि 73 लोक फक्त मुस्लिम लीग. या ठिकाणी मुस्लिम लीगला राग आला. हे बघा आता साजेशी गोष्ट तुम्ही लहानपणी खेळायची बघा. आता समजा पिकायचं, समजा कोणता तरी खेळ खेळत असाल तुम्ही, पिकायचे की कोणावर राज्य येईल, आणि समजा कोणत्या व्यक्तीवर राज्य आला तर तो जर चिडका निघाला तर मला नाही घ्यायचो, मी चालला हो घरी, असं कोण म्हणायचं? जे चिडके लोक असायचे आणि त्यांच्यावर राज्य आलेला असायचा. इथंही तेच झालं. हा मुस्लिम लीग का म्हणे आम्हाला 73 सीट भेटल्या भाऊ, आम्हाला 73 सीट भेटल्या, आम्ही नाही खेळणार, आम्ही संविधान सभेमध्ये भागच घेणार नाही. बघा म्हणजे केवढे नालायक लोक होते. पहिले मस्त की निवडणुका लढून घेतल्या, जे आपण निवडणुका झाल्या जुलै ऑगस्ट मध्ये सगळ्याच्या सगळ्या मान्य होत्या, काहीच टेन्शन नाही. पण जशा निवडणुका झाल्या, रिझल्ट डोळ्यासमोर आला, त्यांनी पाहिलं आम्हाला 73च भेटले आणि काँग्रेसला 208 भेटले. तेव्हा मुस्लिम लीगचा सर्वात मोठा अपोनंट होता हा काँग्रेस. मग त्यांनी बघितलं आम्हाला 73च आणि काँग्रेसला 208, आम्हाला नाही चाललं, आम्ही काही खेळणार नाही. मग अशा प्रकारे मुस्लिम लीगने संविधान सभेमध्ये भाग घेतला नव्हता. मग हे सगळ्याचे सगळं झालं, निवडणुका झाल्या, सगळ्यांना जागा वाटल्या गेल्या. मग आता ठेवलं चला बाबा आता सुरुवात करू आपण कामाला. मग सुरुवात काम करायचं म्हणजे काय, आता होईल पहिली बैठक संविधान सभेची. व संविधान सभेच्या कामकाजाची सुरुवात कशी झाली ते आता आपण बघू. तर इथे 100% एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर तो आहे पहिली बैठक केव्हा झाली? 9 डिसेंबर 1946 ला. निवडणुका काय झाल्या? जुलै ऑगस्ट 1946. लगेच 2-3 महिन्यानंतर डिसेंबरला पहिली बैठक झाली, जी झाली नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन हॉल. कुठे झाली? कॉन्स्टिट्यूशन हॉल. आताचा आहे तो सेंट्रल हॉल. सेंट्रल हॉल जर तुम्ही व्यवस्थित बघितला असेल, आता तुम्ही बघितलं असेल नसेल मला काही माहित नाही, जर तुम्ही व्यवस्थित पार्लमेंट बघितलं असेल किंवा कॉन्स्टिट्यूशन बघितलं असेल किंवा जे पण तुम्ही बघितलं असेल पुस्तकामध्ये पेपरामध्ये, अशा एक प्रकारचा मोठा पार्लमेंट हॉल आहे आणि एक मस्त एक असा एक सेंट्रल हॉल आहे. इथे एक हॉल आहे, इथे एक हॉल आहे, इथे एक हॉल आहे आणि इथे काय? सेंट्रल हॉल. तर ह्या सेंट्रल हॉलला काय झाली होती? मीटिंगची सुरुवात झाली होती, संविधान सभेची पहिल्या बैठकीची सुरुवात झाली होती. मग सगळेचे सगळे जे पण काही सदस्य होते मस्त की 8 वाजता उठले, 8-9 वाजता उठले. साजेशी गोष्ट, एमपीएससी चे विद्यार्थी थोडी ते 4-5 वाजता उठतील, तर ते मस्त की 8-9 वाजता उठले, मस्त की नाश्ता बिष्टा केला आणि 11 वाजता काय 11 वाजता ते काय केले? कॉन्स्टिट्यूशन हॉलला पोहोचले. जवळपास बैठक सकाळी 11 वाजता सुरुवात झाली. मग आता मला सांगा सभा झाली, सभा सुरुवात झाली. मग मला सांगा सभा सुरुवात व्हायचं असेल तर एक कोणीतरी प्रमुख व्यक्ती लागेल ना, एक कोणीतरी अध्यक्ष लागेल. मग त्या सभेचा अध्यक्ष निवडलं गेला, ते होते सच्चिदानंद सिन्हा. कोण होते? सच्चिदानंद सिन्हा. ह्या व्यक्तीला काय केलं? अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलं. तर याच्या मागे एक छोटस रिझन आहे की बॉस सच्चिदानंद सिन्हा यांनाच का नेमण्यात आलं? तर बघा यांना नेमण्यात आलं नेहरूच्या एका नियमानुसार. नेहरूने काय केलं? फ्रान्सची एक पद्धत वापरली. कुणी? नेहरूने काय केली? फ्रान्सची एक पद्धत वापरली. त्यांनी सांगितलं की फ्रान्समध्ये अशी पद्धत आहे की जो पण सगळ्या लोकांमध्ये ज्येष्ठतम व्यक्ती असेल, जो पण सगळ्यांमध्ये सिनियर असेल, जो पण सगळ्यांमध्ये मोठा असेल, त्या व्यक्तीला काय करू पण अध्यक्ष निवडू. आणि तेव्हा सगळ्याच्या पूर्ण सभेमध्ये जे पण काही सदस्य होते सगळ्यांना बघितलं, तेव्हा दिसलं की सच्चिदानंद सिन्हा हा व्यक्ती सगळ्यात जास्त सिनियर आहे. त्यामुळे या व्यक्तीला काय केलं? नियुक्त करण्यात आलं आणि याची शिफारस दिली होती JB कृपलानी यांनी.
शिफारस कोणी दिली होती? जे.बी. कृपलानी यांनी. इथून सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की सच्चिदानंद सिन्हाची नियुक्ती झाली होती कोणत्या देशाच्या नियमानुसार? फ्रान्स देशाच्या नियमानुसार. आणि त्यांची शिफारस कोणी केली होती? जे.बी. कृपलानी यांनी. तर असो, नंतर ही नियुक्ती जवाहरलाल नेहरू यांच्या प्रस्तावानुसार झाली. एकूण सभेत 207 सदस्य उपस्थित होते, ज्यापैकी 9 महिला सदस्य होत्या. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं मुस्लिम लीग लय नालायक किंवा आगाऊ निघाली. मुस्लिम लीग ह्या संविधान सभेमध्ये आली नाही. ती म्हणे आमचे लोक कमी बाबा, आम्ही येणार नाही. त्यामुळे त्यांनी बहिष्कार टाकला होता या सभेवर. तर असो, आपल्याला काय घेणं नाही, नंतर तर आपल्यामध्ये तो भाग पण नव्हता. मग पहिल्या बैठकीचे उद्घाटन केले होते जवाहरलाल नेहरू. आता इथे सुद्धा थोडंफार मॅटर झालं होतं. काय झालं होतं सर? मॅटर झालं होतं काही? हो बेटा, लय मोठं मॅटर झालं होतं. लय मोठं नाही. इथे लॉर्ड वेवेल नावाचा माणूस होता. लॉर्ड वेवेल हा काय म्हणे, नाही भाऊ, संविधान सभेचं उद्घाटन तर मीच करेन माझ्या हाताने. हा लॉर्ड वेवेल काय बोलला? या संविधान सभेचं उद्घाटन माझ्या हाताने होईल. नेहरू बनेल तुझ्या हाताने? तुझा काय संबंध म्हणे संविधान सभेशी? ही संविधान सभेतले लोक आमचे, देश आमचा, तू काय करशील? तू तर इंग्रजांचा आहे. त्याने पळ म्हणे इथून. लॉर्ड वेवेल काय केला? बिचारा राग आला आणि तो काय होऊन गेला? निघून गेला. त्यामुळे लॉर्ड वेवेलला उद्घाटन करायचं होतं, पण ते उद्घाटन जवाहरलाल नेहरूंनी स्वतःने केलं. आणि इथे अजून सुद्धा विषय झाला होता की जो सच्चिदानंद सिन्हा होते यांची दुपारून थोडीफार तब्येत नरम गरम झाली. त्याने हे मलकस तरी होतं म्हणजे आता माझं वय झालं, मला जाऊ दे म्हणे करी. मग सच्चिदानंद सिन्हा यांनी काय केलं होतं, थोडं दुपारून काय केलं, त्यांची तब्येत खराब होती, त्यांनी अध्यक्षपद म्हणे मी जातो म्हणे घरी. मग सच्चिदानंद सिन्हाच्या जागी फ्रँक अँथनी ह्या माणसाला तात्पुरता अध्यक्ष बनवलं आणि ती सभा पूर्णच्या पूर्ण व्यवस्थित पार पडली. असा होता आपला पहिला दिवस, 9 डिसेंबर 1946 चा दिवस. तर असो, याच्यावर भरपूर सारे प्रश्न विचारले जातात आणि भरपूर सारे प्रश्न आता इथेच करून गेले की या सभेमध्ये 207 लोक होते, 9 महिला उपस्थित होत्या आणि त्याचं जे पण काही उद्घाटन होतं जवाहरलाल नेहरूंनी केलं होतं. हा, अजून एक टॉपिक, अजून एक छोटासा पॉइंट, सदिच्छा पाठवला. बघा, आता साहजिक गोष्ट, कोणाच्या घरात काहीतरी नवीन कार्यक्रम असेल तर कोणीतरी पाठवतं, नाही बा आमचा आशीर्वाद घ्या किंवा आमचा सदिच्छा घ्या, की नाही तर आम्हाला एकदम छान वाटलं की तुम्ही तुमच्या देशासाठी काय करतायत, एक संविधान तयार करतायत. मग यासाठी 3 देशांनी काय केलं होतं, त्यांचे संदेश सदिच्छा पाठवल्या होत्या. तर त्या होता, मी ट्रिक काय केली होती, पहिली बैठकच्या दिवशी शिंक आले. काय पहिल्या बैठकच्या दिवशी आता बघा, शिंक आलं चांगली गोष्ट असते. बघा 2 शिंक आले पण फक्त. कशी आली होती शिंक? आजची. कशी शिंक होती? आजची. तर सदिच्छा कोणाच्या आल्या त्या? अमेरिका. इथे लिहितो मी अमेरिका. ए फॉर अमेरिका, ए फॉर ऑस्ट्रेलिया आणि छी फॉर चीन, CHIN. याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला तो की सदिच्छा किंवा कोणाकोणाचे संदेश आले होते, कोणी कोणी आपल्याला शुभेच्छा पाठवल्या होत्या, तर ते कोण होते? आजची अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि चीन. तर ह्यावर याच्यापेक्षा जास्त काही प्रश्न विचारले जात नाही, आपल्याला जास्त काही डीपली स्टडी याचा करायचा नाही. मग नंतर आली दुसरी बैठक. दुसरी बैठक होती 11 डिसेंबर 1946, 2 दिवसानंतर. 9 ला पहिली आली, 10 ला एक गॅप घेतला आणि 11च्या दिवशी सभा घेतली. मग या ठिकाणी ठरवलं, हे बाबाने भाऊ, आपल्याला काय ते तात्पुरते वित्पुरते अध्यक्ष नकोय, आपल्याला काय पाहिजे, एक परमनंट काय पाहिजे अध्यक्ष. तर परमनंट अध्यक्ष बनवलं डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना, कायमस्वरूपी अध्यक्ष. आणि यांची सुद्धा शिफारस केली होती जे.बी. कृपलानी यांनी. यांची सुद्धा शिफारस केली होती जे.बी. कृपलानी यांनी. आणि यांना अनुमोदन, काय अनुमोदन म्हणजे काय सर? सपोर्ट देणे. म्हणजे शिफारस तर केली होती जे.बी. कृपलानी यांनी सांगितलं की बा राजेंद्र प्रसाद यांना बनवून द्या, एकदम चांगला व्यक्ती, एकदम छान माणूस आहे. मग त्याला अध्यक्ष तर बनवलं, पण याच्यासाठी अनुमोदन म्हणजे सपोर्ट लागतो, कोणीतरी बनायला पाहिजे. नाही हो, खरं बरोबर, जे.बी. कृपलानी जे पण म्हणतो ना ते बरोबर म्हणतोय. तर हे अनुमोदन दिलं होतं वल्लभभाई पटेल यांनी. वल्लभभाई
पटेल यांनी काय दिलं होतं, अनुमोदन दिलं होतं की राजेंद्र प्रसाद यांनाच काय करा तुम्ही अध्यक्ष बनवा. आणि या ठिकाणी सर BN राव यांना कायदेशीर घटनात्मक सल्लागार बनवण्यात आलं. BN राव खरं म्हटलं तर संविधान सभेचे हे जे पण काही 289 जे पण काही समथिंग 89 क्या आता भरपूर लोकांनी आता आपण इथं काय केलंय जवळपास 296 आहे, पण 208 काँग्रेसचे होते, मुस्लिम लीगने तर बहिष्कार टाकला होता. तर मी फक्त ठेवतो हे 296 लोक, 296 येतो. मग हे 296 लोकांमधनं सर BN राव हे त्या सभेचे सदस्य नव्हते. त्यांना फक्त लॉर्ड वेव्हेल नावाच्या माणसाने, हा तोच लॉर्ड वेव्हेल आहे बरं, हा तोच लॉर्ड वेव्हेल आहे, या माणसाने सांगितलं की हा जो पण काही BN राव नावाचा माणूस ना लय चांगला माणूस, याला काय करा तुम्ही घटनेचा सल्लागार म्हणून ठेवा. तर लॉर्ड वेव्हेलच्या शिफारसीनुसार सर BN राव यांना घटनात्मक सल्लागार म्हणजे काय, काही जर कुठं अडचण आली तर BN राव हे काय करतील, नक्की त्या ठिकाणी सल्ला देण्याचं काम करतील. आणि यांची शिफारस केली होती लॉर्ड वेव्हेल यांनी. आणि सर BN राव हे 296 सदस्यांपैकी सदस्य नव्हते. तर असो, इथे आपली झाली दुसरी घटना, दुसरी बैठक. दुसऱ्या बैठकीमध्ये 2 मेन काम झाले. पहिलं तर राजेंद्र प्रसाद यांना कायमस्वरूपी अध्यक्ष बनवण्यात आलं, ज्याची शिफारस केली होती JB कृपलानी आणि अनुमोदन केलं होतं वल्लभभाई पटेलांनी. आणि सर BN राव यांना घटनात्मक सल्लागार बनवण्यात आला. कोणाच्या संमतीने, लॉर्ड वेव्हेलच्या शिफारसीनुसार. तर सो इथे आपली दुसरी बैठक सुद्धा कंप्लीट झाली. आता आली तिसरी बैठक 13 डिसेंबर 1946. या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं एकच काम झालं. ही जी पण काही बैठक होती एकच काम महत्वाचं आलं होतं, ते म्हणजे उद्दिष्टांचा ठराव. सर आता हा नवीन काय विषय, उद्दिष्ट म्हणजे काय, तर पहिले उद्दिष्टाचा अर्थ समजून घ्या. बघा, उद्दिष्ट, हे उद्दिष्ट काय सांगतात, नेमकं संविधान सभा तुम्ही कशाला तयार केली आहे, संविधान सभा तुम्ही कशासाठी तयार केली आहे, मग त्याचं उद्दिष्ट काय होतं हे सांगितलं होतं त्या ठरावांनी. हे मांडलं होतं नेहरू यांनी. नेहरू यांनी काय केलं, तो उद्दिष्ट मानलं होते की नेमकं भारतीय जे पण काही संविधान राहील त्याचं उद्दिष्ट काय राहील, जसं की ते कसं असलं पाहिजे, स्वतंत्र असलं पाहिजे. आपला देश काय स्वतंत्र आहे, आपला देश कसा आहे सार्वभौम. स्वतंत्र म्हणजे तर माहितीये, सार्वभौमचा अर्थ असतो असा देश ज्यावर कोणाचंच राज्य नाहीये, कोणाचंच राज्य नाहीये. म्हणजे आता देश काय आमचा सार्वभौम आहे, आमच्यावर आता राज्य करण्याचा प्रयत्न कोणी करू नका, नाहीतर आमच्या शिवाय वाईट कोणी नाही. नंतर आहे प्रजासत्ताक. प्रजासत्ताक म्हणजे काय, असे राष्ट्र की जे राष्ट्र प्रजेच्या सत्तानुसार चालतं. म्हणजे त्या देशावर, त्या राज्यावर प्रजेने काय केलं असायला हवं, राज्य केलं पाहिजे. म्हणजे यामधली जी पण काही सत्ता आहे ती प्रजेची असली पाहिजे. हे काय होतं, त्या उद्दिष्टांचं काय होतं, मेन म्हणणं होतं. मग सर उद्दिष्ट म्हणजे काय, तर बघा, उद्दिष्ट हा होता पाया. उद्दिष्ट हा होता पाया, हा पाया होता प्रस्तावनेचा. आता सर हा नवीन शब्द कुठून आला सर, प्रस्तावना. तर बघा, उद्दिष्ट होता, उद्दिष्ट जे पण काही ठरवले होते ना, तो पाया होता प्रस्तावनेचा. आणि प्रस्तावना काय होतं माहिती का, संविधानाचा सार. संविधानाचा सार प्रस्तावना होता. प्रस्तावनाचा पाया उद्दिष्ट होता. सार म्हणजे काय सर, आता सार म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर आता जसं की महाभारत. आता जर तुम्हाला कोणी विचारलं महाभारताचा फक्त सार सांग, तर सगळ्यात महत्वाचा सार होता कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तू कर्म कर, फळाची चिंता करू नको. हे कुठं आहे, हा सार आहे महाभारताचा. काय, तू कर्म करा. आणि बाळांनो, तुमच्यासाठी सुद्धा हेच राहणार आहे. काय, तुम्ही तुमचं कर्म करा, तुम्ही अभ्यास करा. कधीही केव्हाही कशीही कंडिशन असेल, तुमचा हाताला लागलाय, अभ्यास करावा लागेल.
तुम्हाला तब्येत खराब आहे, अभ्यास कराल. आजूबाजूला लग्न आहे, अभ्यास कर. आजूबाजूचे गावाला गेले, अभ्यास कर. मित्र मोबाईल खेळतायत, तू अभ्यास कर. तू फक्त तुझंच कर्म कर आणि नक्कीच तुम्हाला काय भेटेल, त्याचं काय भेटेल, फळ भेटेल, ते अधिकारी सुखात. तुमचं जॉईनिंग लेटर ज्या दिवशी तुमच्या हातात असेल ना, तेव्हा हा महाभारताचा सार आठवशाल. कर्मण्ये वाधिकार असते मा फलेषु कदाचन. तू कर्म करत राहा, कंडिशन कशा येऊ दे, तू तुझ्या कर्माला सोडू नको. तर असो, उद्दिष्ट काय होतं, प्रस्तावनेचा पाया. प्रस्तावना काय होतं, संविधानाचा एक प्रकारे पाया सुद्धा म्हणू शकतात. मग हे उद्दिष्ट मांडले 13 डिसेंबर 1946 ला नेहरूंनी. नेहरूला माणूस चांगला होता रे, त्याचं नाव उगाच खराब करून ठेवलंय. नेहरू असो, महात्मा गांधीजी असो, जेवढे पण काही तुम्हाला नावं आठवतात ते सगळ्यांनी चांगलेच काम केले बेटा. पण आता साहजिकची गोष्ट, सगळेचे सगळे काय होते, राजनेते होते. सगळेचे सगळे काय होते, राजनेते होते, पॉलिटिक्स मध्ये होते. आणि बाळांनो, पॉलिटिक्स मध्ये एखाद्या व्यक्तीने पाय घातला रे घातला, त्याच्या चरित्रावर डाग पडल्याशिवाय राहत नाही. मग तो इथे असेल, महात्मा गांधी असेल, नेहरू असेल, किंवा महाभारतामधला कृष्ण असेल, त्यांच्या सगळ्यांच्या नावावर काहीतरी डाग लागून जातं. पण आपल्याला त्या डागांकडे लक्ष द्यायचं नाही. त्यांनी जे पण काही चांगले काम केलेलं आहे त्यांच्यावर आपल्याला लक्ष द्यायचंय. चांगला व्यक्ती तोच असतो ज्याला पूर्ण जग चांगलं दिसत असतं. तर असो, तर नेहरूंनी काय केलं होतं, हे उद्दिष्ट मांडले होते. मग बघा, हा ठराव जवाहरलाल नेहरू यांनी मांडला. केव्हा मांडला, 13 डिसेंबरला. या ठरावामध्ये काय होतं माहिती का, भारत हा स्वतंत्र आहे, भारत हा सार्वभौम आहे आणि भारत हा प्रजासत्ताक राष्ट्र आहे. म्हणून हा ठराव 22 जानेवारी 1947 रोजीला मंजूर केला. ज्या दिवशी मांडला त्याच दिवशी मंजूर नाही केला, थोडे दिवस अभ्यास केला, थोड्या दिवस चर्चा केली. नंतर 22 जानेवारी 1947 ला त्यांनी जे पण काही ठराव मांडले होते त्यांना काय केलं, मंजूर केलं. पुढे याच ठरावावरून भारतीय संविधानाचा प्रस्तावना तयार करण्यात आला. मी सांगितलं ना, काय उद्दिष्टांवरच काय केलं होतं, प्रस्तावना तयार केली आणि प्रस्तावनानुसारच संविधान आपलं तयार केलं होतं. जर आपण बघायचं म्हटलं तर घटनानिर्मितीनंतर आपल्याला हाच भाग बघायचा आहे. घटनानिर्मिती हे चॅप्टर आपलं झालं तर आपल्याला प्रस्तावना चॅप्टरला स्टार्ट करायची. मग प्रस्तावना काय असतं, सार कसा तुम्ही म्हणताय हे पण तेव्हा बघू. मग अशा प्रकारे आपलं काय झालं होतं, उद्दिष्ट जे पण काही ठरावते त्यांना मांडण्यात आलं होतं. नंतर एक गोष्ट लक्षात ठेवा, 25 जानेवारी 1947 25 जानेवारी 1947 ला ठरवलं की बाबू अध्यक्षाची तब्येत खराब झाली आणि बायचान्स अध्यक्ष गेला, मग काय पुढं काय. मग तेव्हा त्यांनी ठरवलं की नाही, एक उपाध्यक्ष पाहिजे. मग तो उपाध्यक्ष होता HC मुखर्जी. जे पण काही उपाध्यक्षांना ठरवण्यात आलं ते होते HC मुखर्जी. मग नंतर त्यांनी विचार केला, मग उपाध्यक्ष पण आजारी पडले तर मग काय करायचं, एका दिवशी आजारी पडले त्यांना काही टेन्शन आलं तर मग त्यांनी काय केलं, अजून एक उपाध्यक्ष निवडला जुलै 1947 ला, जे होते VT कृष्णमाचारी. कोण होते, VT कृष्णमाचारी. जसं की आताच बघा तुम्ही, देवेंद्र फडणवीस काय मुख्यमंत्री आहे आणि मग जे पण काही अजितदादा पवार आहे आणि कोणे एकनाथ शिंदे हे दोन काय उपमुख्यमंत्री. तसंच इथे एक अध्यक्ष होता एक जे होते राजेंद्र प्रसाद, आणि काय केलं होतं, दोन उपाध्यक्ष ठरले होते. दोन उपाध्यक्ष होते. कोण होते, एक होते HC मुखर्जी आणि दुसरे होते VT कृष्णमाचारी. एकाच दिवसात दोघांना निवडून दिलेलं नव्हतं. तर HC मुखर्जींना निवडून दिलं होतं 25 जानेवारी 1947 ला आणि जुलै 1947 ला निवडलं होतं VT कृष्णमाचारी यांना. काही आहे का पुढे. मग नेमका संविधान सभेच्या रचनेमध्ये बदल करण्यात आला. सर काय गरज होती, एकदम व्यवस्थित चालू होती, सभा होती, त्या उद्दिष्टांचा ठराव मान्य होत होता. नंतर त्या ठिकाणी अध्यक्षांना निवडलं, उपाध्यक्षांना निवडलं. मग आता संविधान सभेच्या रचनेमध्ये बदल का करायचा होता, गरज होती. आता विषय काय झाला, फेब्रुवारी 1947 चा विषय होता. ऍटलींची घोषणा आली. मी तुम्हाला सांगितलं 1945 ला युद्ध संपलं. 1945 ला युद्ध संपलं आणि सगळ्यांनी सांगितलं की कोणीच कोणावर राज्य करू नये. मग ऍटलींनी सांगितलं की आम्ही काय करू, जून 1948 पर्यंत तुम्हाला स्वातंत्र्य देऊ, सत्ता हस्तांतर करू, म्हणजे
स्वतंत्र देऊन देऊ म्हणे. एकदम छान गोष्ट होती. ऍटलींनी सांगितलं की जा बाबा भारत, आम्ही तुम्हाला आमच्या जे पण काही हुकुमशाही होती त्याच्यावर तुम्हाला मस्त की मुक्त केलेलं आहे. तर त्यांनी घोषणा काढली. मग त्यांनी म्हटलं हे बघा डायरेक्ट घोषणा करू नका. त्यांनी काय केलं, लॉर्ड माउंटबॅटन या माणसाला सांगितलं तू काय कर म्हणे, तू भारतात जा, भारताची सगळी कंडिशन बघ, तिथं काय चालू आहे, काय प्रॉब्लेम येऊ शकता. आपण डायरेक्ट स्वातंत्र्य देतोय तेव्हा भारत हा पूर्ण राज्य नव्हता बरं. भारत हा होता जवळपास 565 रियासती होत्या. बघा जेव्हा आपण स्वातंत्र्याच्या आधीची गोष्ट केली तर भारताचा पूर्ण अखंड नव्हता. भारत काय होता, 565 रियासतींचं काय होतं, मिक्सचर होतं. मग लॉर्ड माउंटबॅटन भारतात आले मार्च 1947 ला. मग त्यांनी भारताचा व्यवस्थित अभ्यास केला. त्यांनी पाहिलं की डायरेक्ट आपण भारताला स्वातंत्र्य दिलं तर भारत एकटा स्वातंत्र्य होणार आणि 565 रियासती हे काय होणार आहे, 565 रियासती म्हणजे 565 काय होते, छोटे छोटे राज्य होते. इथे छोटे छोटे राजे काय करायचे, राज्य करायचे. मग जर आपण यांना काय केलं, स्वतंत्र दिलं तर हे 565 राजे परत काय करतील, छोटे छोटे त्यांचे राज्य तयार करून येतील. आणि हे लॉर्ड माउंटबॅटन यांना आवडत नव्हतं. मग त्यांनी ठरवलं की आम्ही काय करू, एक अभ्यास केला आणि एक मस्तपैकी त्यांनी काय केलं, एक छोटीशी काय केली, युक्ती काढली आणि त्यांनी ठरवलं आम्ही भारताला स्वातंत्र्य तर देऊ, भारताला स्वातंत्र्य तर देऊ, पण भारताला स्वातंत्र्य देण्यामागे 3 गोष्टीमध्ये तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवाव्या लागेल. आम्ही भारताला 3 भागामध्ये वाटू. पहिले भारताला वाटलं गेलं भारत, दुसरं पाकिस्तान आणि तिसरं मुक्त किंवा फ्री. त्यांनी काय केलं, जे पण काही 565 रियासती ना त्यांना काय केलं, डिवाइड केलं. त्यांनी म्हटलं 565 पैकी ज्यांना जायचंय भारतात त्यांनी भारतात जा, ज्यांना जायचंय पाकिस्तानात त्यांनी पाकिस्तानात जा, आणि ज्यांना स्वतंत्र राहायचंय त्यांनी स्वतंत्र राहा, काहीच अडचण नाही. मग यापैकी 565 मधनं जवळपास 13 गेले पाकिस्तानमध्ये, 549 आले भारतामध्ये, आणि 3 जण होते ते मुक्त राहायचं म्हणत होते. जे होतं जुनागड, हैदराबाद यांची एकदम छान स्टोरी बरं सांगेल मी, आरामात सांगेल, अजून काही विषयच नाही कारण. आणि तिसरं होतं काश्मीर. यांनी लय मॅटर केलं होतं, काश्मीरवाल्यांनी हैदराबादवाल्यांनी लय त्रास दिला होता. तर असो, तर ह्या रियासती डिव्हाइड करण्यात आला. ज्यांना सांगितलं की ज्यांना पाकिस्तानात जायचं पाकिस्तानामध्ये जा, भारतात जायचंय भारतात जा, फ्री राहायचंय फ्री राहा, काहीच प्रॉब्लेम नाही. हे कोणी सांगितलं, माउंटबॅटन यांनी. आणि लक्षात ठेवा ह्या 565 मधनं हे जे पण काही 549 भारतामध्ये आले ना, याच्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान हे सरदार वल्लभभाई पटेल यांचं आहे. सगळ्यात मोठं योगदान काय, सरदार वल्लभभाई पटेल. हा माणूस नसताना तर आज 549 देश असले असते, छोटे छोटे देश असले असते भारतामध्ये. भारत हा भारत म्हणून नसता तर भारत हा 549 अधिक हे 3 नंतर भारतात एकत्र होऊन होते, हे 3 नंतर भारतात एकत्र झाले होते आणि टोटल झाले होते 552. तर हे 552 छोटे छोटे देश राहिले असते. तर या सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम या सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलं होतं. त्यामुळे यांच्यात जे पण काही पुतळा तयार केला, या पुतळ्याचं नाव दिलं स्टॅच्यू ऑफ युनिटी. स्टॅच्यू ऑफ युनिटी, एकतेचं प्रतीक कोणाला म्हटलं होतं, सरदार वल्लभभाई पटेल. का बरं म्हटलं, आता समजलं ना. हे 565 मधनं जे पण 552 रियास होती ती त्यांना एकत्र केलं आणि आपला भारत तयार केला गेला. खूप छान काम होतं. असो, मग 3 जून 1947 ला लॉर्ड माउंटबॅटन नुसार त्यांनी ठेवलं की आपण काय करू, एक माउंटबॅटन योजना करील. त्याच्यामध्ये सांगितलं भारत पाक वेगवेगळे होतील, भारत आणि पाकिस्तान वेगवेगळे होतील. 15 ऑगस्ट 1947 ला आम्ही त्यांना काय करून देऊ, मस्तपैकी स्वातंत्र्य देऊन देऊ. आणि यानुसारच 18 जुलै 1947 सगळ्यात घाणेरडा दिवस, या दिवशी झाली होती फाळणी. या दिवशी झाली होती भारताची पुणे फाळणी. भारत वेगळा, पाकिस्तान वेगळा. इथे फक्त कागदपत्री चालू होतं, इथं जे पण काही कामं चालू नाही हे सगळे
हे सगळेचे सगळे कामं चालू आहे कागदपत्री काम चालू होते. म्हणजे लोकांना काहीच माहित नव्हतं की वरती काय चालू आहे. त्या थोडे फोन बिन सोशल मीडिया होतं. मग जेव्हा 18 जुलै 1947 ला लागू करण्यात आला कोणता भारतीय स्वातंत्र्याचा कायदा, ज्यानुसार ठरलं भारत व पाकिस्तान असे दोन स्वतंत्र देश, दोन स्वतंत्र राष्ट्र तयार केले जातील. तर बेटा तर अशा प्रकारे दोन देश वेगळे केले जातील. 565 रियासती म्हणजे ज्यांना भारतात जायचं त्यांनी भारतात जा, ज्यांना पाकिस्तानामध्ये जायचं पाकिस्तानात जा. तर अशा प्रकारे इथे आपल्याला स्वातंत्र्य भेटलं. पण या स्वातंत्र्याचा, या फाळणीचा नेमकं संविधान सभेवर काय परिणाम झाला, संविधान सभेचे मध्ये जे पण काही सदस्य होते त्यांच्यामध्ये काय परिणाम झाला, हे सगळं आपण काय करू नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. आशा करतो आजचं पूर्ण लेक्चर तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. भेटूया आपण पुढच्या लेक्चर मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.